वासोटा, सह्याद्रीतील श्रद्धा आणि सहवास. जय शिवराय मित्रांनो. खूप दिवसांपासून मोठा ट्रेक झालाच नव्हता. सह्याद्रीची ओढ मनात सतत होती. इतक्यातच मामांचा फोन आला. या महाशिवरात्रीला वासोटा किल्ला करूयात. सह्याद्रीतील ट्रेक म्हटलं की आम्ही नेहमीच तयार. यावेळी खास गोष्ट म्हणजे हा थरारक जंगल ट्रेक कुटुंबासमवेत करायचा होता. मामा मामी, मावशी काका, आई दादा आणि सगळ्यात उत्सुक म्हणजे छोटे ट्रेकर्स गौरांश, श्लोक आणि राधा. ठरल्याप्रमाणे आम्ही साताऱ्यातील बामणोळीजवळ शेंबडे गावात असलेल्या वासोटा कोयना ॲग्रो टुरिझम येथे पोचलो. कोयना बॅकवॉटरच्या निसर्गरम्य सानिध्यात टेंट स्टे, शांतता, थंड वारा आणि सह्याद्रीची साक्ष. थोडा उशीर झाल्याने पोहोचताच अप्रतिम घरगुती जेवणाचा स्वाद घेतला. त्यानंतर बॉनफायर भोवती कुटुंबासमवेत डान्स, गप्पा, खेळ आणि हास्याचे सुंदर क्षण अनुभवले. दुसऱ्या दिवसाच्या ट्रेकसाठी ऊर्जा साठवत आम्ही झोपी गेलो. सकाळी 7:30 वाजता 1.5 तास कोयना बॅकवॉटरमधून नयनरम्य वातावरणात बोटीने प्रवास करून वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो. महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी होती. अनेक भाविक नागेश्वराच्या मंदिराकडे निघाले होते. पण आमचे लक्ष होते ते म्हणजे वासोटा किल्ला. सुमारे 1 तास ट्रेक केल्यानंतर लक्षात आले की आपण नागेश्वराच्या दिशेने चाललेलो आहोत आणि वासोट्याकडे जाणारा रस्ता मागेच राहिला. क्षणभर संभ्रम झाला, पण मनात विचार आला, आज महाशिवरात्री आहे, कदाचित महादेवानेच बोलावले असेल. आणि आम्ही पुढे चालत राहिलो. तब्बल 3 तासाच्या खडतर जंगल ट्रेकनंतर नागेश्वर मंदिराजवळ पोचलो.
दर्शन घेतले आणि नव्या ऊर्जेसह पुन्हा वासोट्याच्या दिशेने तीव्र दऱ्याच्या बाजूने चिंचोळ्या अवघड पायवाटेने प्रस्थान केले. 2 तासांच्या चढाईनंतर आम्ही किल्ल्याच्या अर्ध्यावर पोहोचलो. मात्र दुपारचे 3 वाजल्यामुळे वन अधिकाऱ्याने पुढील प्रवेश बंद केला होता. किल्ल्याचे शिखर गाठता आले नाही, पण प्रवासाचा उत्साह कमी झाला नाही. परतीचा जंगल ट्रेक सुरू झाला. आमच्या छोट्या शिवभक्तांची ऊर्जा मात्र अविरत होती. महिलांची सहनशीलता थक्क करणारी होती. विशेषतः माझ्या आईचा उत्साह तर वाखणण्याजोगा होता. वयाच्या 50व्या वर्षी पायात चप्पल आणि साडी घालून ही हिरकणी सगळ्यांच्या पुढे चालली होती. थकवा जाणवला की छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जल्लोष आणि पुन्हा तोच जोश. 7-8 तासांच्या दीर्घ ट्रेकनंतर आम्ही पायथ्याशी परतलो. चेहरे थकलेले होते, पण मन समाधानाने भरलेले. हा प्रवास फक्त किल्ल्याचा नव्हता, तो होता श्रद्धेचा, कुटुंबाच्या एकोप्याचा आणि सह्याद्रीतल्या निसर्गाशी जोडलेल्या नात्यांचा जिवंत अनुभव. महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय.